स्वर्गीय संतोषअण्णा देशमुख यांच्या निधनानंतर आणि त्यांच्या खून प्रकरणानंतर जी रिक्त जागा होती सरपंच पदाची, ती काल निवडणूक पार पडली आणि आज त्याचा निकाल लागला. त्यामध्ये संतोषअण्णा देशमुख यांच्या पत्नी होत्या अश्विनी देशमुख या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये होत्या आणि आजच्या निकालामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि 92 मताने तो पराभव झाला आहे. माझ्याबरोबर धनंजय देशमुख आहेत. काय प्रतिक्रिया असेल? हा जो पराभव झाला आहे, याचं कारण काय असेल? अत्यंत ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्यात फक्त घटनाच घडून दुःख पचवायचं काम नव्हतं. तर ते दुःख सगळं पचवून अखंड सगळा भार पाठीवर घेऊन महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन लढाई असेल, रस्त्यावरची लढायची असेल, त्या लढ्यामध्ये कुटुंबाला पूर्णत्व वेळ द्यावा लागला. आणि जे रोज संतोष अण्णाचं सगळं जे देवाणघेवाण होती विचाराची, काम करण्याची पद्धत होती, आमच्या दोघांचं जे कॉम्बिनेशन होतं, ते 16 महिन्यामध्ये राहिलं नाही. मग कदाचित जे काही वोटिंग पडलेलं आहे 824 तेच वोटिंग संतोष अण्णाला पडलेलं होतं 794 मागच्या वेळेस. आणि जे काही राजकीय लोक होते, विरोधक म्हणायचे, राजकीय, सामाजिक आमचं गाव सगळं एक आहे. मी काल देखील म्हणलोय, याच्या आधी देखील म्हणलेलं आहे, उद्या देखील तेच माझा विषय असेल. परंतु त्या लोकांना वाटलं असेल कुठेतरी आता संतोष अण्णाला पर्याय म्हणून हा चेहरा आपल्याला आपल्या कामाला येईल आणि त्या अनुषंगानं हा पराभव झालेला. एवढं सगळं असताना तुम्ही गावात संपर्क होता, बऱ्यापैकी सगळं गाव एकत्र होतं. मग जी बिनविरोध निवडणूक होणार होती, ती नाही झाली. त्यामध्ये 5 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामधले काही काढण्यात आले. शेवटी एक राहिला. मग याचं काय कारण होतं असं मूळ, की हा निवडणुकीपर्यंत जावं लागलं आणि तो आज जो पराभव झाला, याला सामोरे जावं लागलं? नाही, एकास एक राहिला. 5 फॉर्म होते. 2 जे उमेदवार होते, ते उमेदवार देखील 2017च्या ज्यांनी फॉर्म काढला, ते 2017च्या इलेक्शनमध्ये 2 नंबरला राहिलेला उमेदवार होता. पण त्यांनी तो उमेदवारी अर्ज मागे घेतला. दुसऱ्या गावातल्या संजीवनीताई होत्या, त्यांनी देखील उमेदवारी मागे घेतला. परंतु एकास एक फॉर्म राहिल्यामुळं ही निवडणूक झाली आणि जे झालंय, जी निवडणूक झाली, जो कौल दिलेला आहे, तो मान्य करून पुढील चांगल्या कामाला, पुढील शाश्वत कामाला आणि संतोष अण्णांच्या स्वप्नातील गावाला जे काही आमच्याकडून योगदान देणं होईल, ज्या काही गोष्टी आम्हाला करता येईल, ते आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणि उमेदवाराला देखील पुढील उमेदवाराला देखील जे विजय झालेले आहेत, त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत. चांगलं काम करा, गावाचं नाव मोठं करा. कारण का आयुष्यात एका माणसाला स्वतःचं नाव करण्यासाठी अखंड आयुष्य घालावं लागतं. ज्या व्यक्तीने गावाचं नाव एवढं मोठं केलं, ज्या गावाचं नाव एवढं म्हणजे नावारूपाला आणलं, तेच गाव फक्त कायम ठेवावं, अशी माझी अपेक्षा. या निवडणुकीमध्ये अनेक तर्कवितर्क लावले, की इथं निवडणुकीमध्ये अश्विनीताईंना दबावामुळे उभा करण्यात आलं. अशा देखील चर्चा आहेत. त्याकडे कसं पाहता? नाही, तसं काहीच नाहीये. कारण दबावात आणून कुठलीच गोष्ट साध्य होत नसते. परंतु मीच स्वतः दबावात म्हणजे असल्यासारखं मला फील होत होतं. कारण जे लोक येत होते, आता हे 824 लोक आहेतच ना, ते लोक म्हणलेच ना, की उभा राहा आपल्याला पुढं एवढे 18 महिने झाले, की आपल्याला परत लढाई लढायची नाही, आपल्याला हीच लढाई आहे. तर त्या सगळ्यांचं ऐकून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु दिलेला कौल आहे, त्याच्यामध्ये काही फारसं माझ्या हिशोबाने सगळी नाळ 16 महिन्यात तुटून आणि संतोषांना नसताना जे काही त्यांचा सामाजिक वारसा म्हणून या लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केला, तो खूप मोठा आहे. खूप कायम आपण त्या सगळ्यांच्या ऋणात आहोत. काल जो प्रकार घडला मतदान केंद्राबाहेर, की तिथे काही घोषणा देण्यात आल्या, की आम्ही परळीहून आलो आहोत, आम्ही परळीचे आहोत, असं देखील घोषणा करण्यात आली, गोंधळ घालण्यात आला. याकडे कसं पाहता? नाही, ते काय होतं आणि कुणी केलं ते काय त्याच्यावर मी काल देखील बोललो नाही. आणि जे काय झालेलं असेल त्या सगळा राजकीय वाद संपलेला आहे. आता सगळा जो काही काम असेल पुढचं सामाजिक किंवा ग्रामपंचायतचं, राजकीय सगळे विषय संपले. न्यायाच्या लढ्यामध्ये सगळं गाव कुटुंबासोबत आहे. कुटुंब देखील गावाच्या सोबत आहे. गाव आपलं आणि आपण गावाचे, हे सगळं स्लोगन घेऊन आम्ही सगळे यापुढे सामोरे जाऊ. स्वरूपानंद देशमुख यांनी जी विजय झाले, तो विजय हा संतोष अण्णांना आणि गावकऱ्यांना अर्पण केला का? नाही, ते ज्यांनी म्हणजे जीव गमावलाय आपला, ज्यांनी बलिदान दिलंय. कारण का ह्या म्हणण्याच्या गोष्टी असतात, की मी तुझ्यासाठी जीव देईन, मी गावासाठी काही करायला तयार आहे. रात्रंदिवस मी एक एक क्षण गावासाठी घालवायला तयार आहे. परंतु कुणाचा जीव कोणी देत नाही. तो जीव संतोष अण्णांनी गेलेला आहे. म्हणून हे सगळं जे मतदान पडलंय, हे सगळं जे गावानं कौल दिलाय आणि त्याप्रमाणेच या सगळ्या गोष्टीचं समर्पण हे अण्णांच्या चरणी माझं देखील आहे, की हे सगळं माझं काहीच नाही, मी निमित्त आहे. हे सगळं गावकऱ्यांनी केलं आणि हे सगळं जे मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे, जे भक्कमपणे देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे राजकीय
जे सोबत आहे 824 लोकांचे आणि ज्यांनी नाकारले त्यांची सुद्धा ही सगळी अण्णांच्या चरणी अर्पण करून मला जे चांगलं काम करता येते ते मी याच्यानंतर पुढे करेन. काय जे अण्णांचे स्वप्न होते गावासाठी, या परिसरासाठी, ते या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आता पूर्ण होतील असं वाटतं? नाही, पूर्ण आम्ही सगळे मिळून करू. कारण का एक चाक नसल्यावर काहीच होत नाही. दोन्ही चाक सत्ताधारी आणि विरोधी हे अण्णांनी मागच्या 15 वर्षापासून केलेलं आहे. कधीच आजच्या दिवसाचा विषय संपवून कधीच विरोधाला विरोध नाही केला. विरोधाला जवळ घेऊन चांगले कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसंच यापुढे देखील राहावं अशी माझी अपेक्षा आहे. पुढील जो प्रवास आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल, तो कसा असेल आणि कशा पद्धतीने असेल? काय आता अण्णा असताना मी ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त व्हायचो. कारण का एका गाडीला जे 2 चाकं असतात त्यातलं एक चाक कायमस्वरूपी गळून गेलेलं आहे किंवा ते चाक नाहीये. तर एका चाकावर जे मेंटेन होईल, जे करता येईल मला, जे माझ्या म्हणजे हातात आहे किंवा मला ज्या काही गोष्टी माझ्या ऐपतीत आहेत, त्या गोष्टी मी प्रामाणिक गावाशी एकनिष्ठ राहून करण्याचा प्रयत्न करेन. हे होते धनंजय देशमुख यांनी जे स्वरूपानंद देशमुख आहेत त्यांना आता शुभेच्छा दिल्या आहेत की हे गाव जे संतोष अण्णांचं बलिदान गेलं आणि बलिदानातून या गावाची पूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा झाली, नाव लौकिक झालं, नाव मोठं झालं. हे नाव तसंच कायम आता लौकिक ठेवावं आणि त्यासाठी दर्जेदार कामे करावीत अशा देखील शुभेच्छा धनंजय देशमुख यांनी दिल्या आहेत. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.